10 वर्ष 15 वर्ष झालं मी ऊस शेती करतोय, परंतु ऊसाचं पाहिजे असं अपेक्षित उत्पन्न आम्ही 100ला पोहोचलो, 110ला पोहोचलो, परंतु त्याच्यावर काही जात नव्हतो. आणि अडचणी अशा यायच्या की ऊस ज्यावेळी आपला 4-6 महिन्याचा होतोय, म्हणजे 6-7 महिन्याचा, त्याच्यानंतर ऊसामध्ये जायचा सुद्धा प्रॉब्लेम यायचा. मग त्याच्यामध्ये मरणाऱ्या ऊसाची संख्या जास्त व्हायची किंवा सूर्यप्रकाश मिळायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही विचार करत ही संकल्पना सुचली. आणि त्याच्यानंतर आम्ही एक विचार केला की आपल्या झाडाखाली बसलं लहान जर झाड असेल एखादं तर ते जास्त पिकअप घेत नाही. बरोबर. मग आपल्या ऊसामध्ये पण तशीच सेम कन्सेप्ट होत असणार आहे. कारण मोठा ज्यावेळी ऊस होतो, ज्यावेळी लहान कोंब असतात फुटव्याचे, त्यावेळी ते पिकअपच घेऊ शकत नाहीत, कारण त्याला अन्न मिळत नाही. हा मोठा ऊस त्याला काही खाऊ देत नाही. बरोबर. आणि सूर्यप्रकाश त्याला बुडक्याला भेटत नाही. त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं होत नाही. मग विचार करत आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली. मग त्यासाठी आम्ही सुरुवातीपासून रानाची मशागत करण्यापासून, कारण हा प्रयोग आमचा इथल्या भागात पहिल्यांदाच आहे, म्हणजे 7-8 फुटांना असेल, परंतु आमचा 9-9.5 फुटाचा हा प्रयोग आहे. मग सुरुवातीला संकल्पना आली की आपण एवढं मोठं धाडस करतोय तर जमिनीची पूर्व मशागत ही करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ह्याला खायला पण तेवढ्याच पद्धतीने लागणार, कारण अंतर आपण वाढवतोय म्हणजे अन्न पण कमी करून चालणार नाही. मग त्यासाठी आम्ही 4 महिने आधी शेत पूर्णपणे तापवलं होतं, म्हणजे आडवी करायच्या आधी. हा म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारीला ऊस गेला. याच्यातला ऊस गेल्यानंतर आडवी उभी नांगरट करून घेतली. पहिल्यांदा रोटावेटर चालवला, रोटरनं काढून घेतला पहिला ऊस. त्यानंतर आडवी उभी नांगरट केली आणि नांगरट केल्यानंतर जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्याला आपण 60 वाल्या शेणखत या प्लॉटसाठी वापरलेला आहे. हे वाण कुठला आहे नेमकं? हा 86-032 वाण आहे, परंतु लोकांच्या बघण्यात असं येतं की हा 86-0 नाही. तेच मी बघितलं की 86-032 सामान्यतः लालसर वगैरे येतो, पण हा दिसायला पण वाण वेगळा आहे आणि याचं खोड पण मोठं दिसतंय. आता कसं झालंय, हवा खेळती राहिल्यामुळं आणि ऊसाचं ठराविकच फुटव्या स्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं, म्हणजे 10 ते 12 ऊस आपण फुटव्या काढताना काढलेले आहेत, त्यामुळे जाडी जास्त राहिल्या. ह्याचा पाला किती वेळा काढला आतापर्यंत? हा 3ऱ्यांदा पाला काढलाय. किती महिन्यात? आता हा सर्वसाधारण 9 महिन्यामध्ये, म्हणजे 3 महिन्यामध्ये ह्या म्हणजे जेव्हापासून कांड्या चालू झाल्या तेव्हापासून हा 3 वेळा पाला काढलेला आहे. आणि आता शेवटचा काढचा हेतू काय, तर आता ऊस पडायला लागलेला आहे, म्हणजे आता 9 महिने पूर्ण झालेला आहे, हा पडायला लागलेला आहे. एकदा जर पडला तर इथून पुढे जी येणारी कांडी आपण अपेक्षित केलेली जी 55 कांडी, आता किती कांड्या तुमच्या ऊसाला? 20 सरासरी 18 ते 20 कांडे आहेत. पुढच्या 6 महिन्यात 32 कांडे होते तुमच्या. 10 महिन्यामध्ये 10 महिने 32 कांडे अजून याला वाढतील 100%. पडल्यानंतर ऊस वाढ होणे वगैरे असं खुंटतो असं काय का? आता कसं आहे, आपण ह्याचं जर फाउंडेशन बघितलं तर आपण सरी ऑलरेडी इथं जी मध्ये होती 4.5 फुटात ती मुजवलेली आहे आणि त्याची जी माती आहे आपण रोटावेटरच्या साहाय्यानं पूर्ण दाबलेले आहे. आता जर हा बुंडा बघितला ना तुम्ही, तर बुंडा हा खाली आहे पूर्ण इथपर्यंत आहे. त्या पाल्यामुळे उंची वाटते, तर बुंडा केवढा मोठा आहे बघा. एवढी भर आपण त्याला लावलेली आहे ऑलरेडी. ऊस जरी पडला तरी सुद्धा हा उपटून पडणार नाही. बेडचं अंतर किती आहे साधारणपणे? बेडचं अंतर साधारणपणे 4 फुटाच्या आसपास येईल. 4 फुट तिथून तिथपर्यंत.